औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा. 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात. कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी सीटूच्या वतीने सोमवारी सोलापुरात जेल भरो आंदोलन करण्यात आले. हजारो कामगारांनी लाल झेंडे हातात घेत रस्त्यावर उतरून शांती चौक परिसर दणाणून सोडला होता. यावेळी सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम, राज्य महासचिव कॉम्रेड MH शेख, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड नसीमा शेख, सुनंदा बल्ला यांच्या नेतृत्वाखाली दत्तनगर परिसरातून शेकडो कार्यकर्ते, मोदी परिसरातून अमित मंचले यांच्या नेतृत्वाखाली तसेच गांधीनगर येथून कामगार शांती चौकात दाखल झाले होते. आंदोलकांनी शांती चौकात ठिय्या देत रास्ता रोखून जेल भरो आंदोलन केले. अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर तारंबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना उचलून गाडीत टाकले. 400 आंदोलकांना झिलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या आंदोलनात ॲडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड दत्ता चव्हाण, नसीमा शेख, शेवंतताई देशमुख, व्यंकटेश पोंगारी, सुनंदा बल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाने, हनीफ सातखेड, जिंदाबाद जिंदाबाद पुलिसों की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। पुलिसों की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जिंदाबाद 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 जिंदाबाद। त्याला दुप्पट तिप्पट चौपट असे दर येऊ लागलेला आहे, तिला येऊ लागलेला आहे. त्याच पद्धतीनं 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यात रूपांतर करून कामगारला उद्ध्वस्त करणारा केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी जेल भरो पण करायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला मी विनंती करतो, आपली पेन्शनची लढाई 10,000 रुपयाची, यंत्रमाग कामगाराचं किमान वेतन आणि महामंडळ 4 दिवसापूर्वी कामगाराचा निकाल लागलेला. त्याच पद्धतीनं रेनगर आणि गोदूताईच्या पायाभूत सुविधा याकरता लढाईच्या मैदानामध्ये आज किमान 2,000 लोक येणार होते. त्यांनी तशा पद्धतीचे अर्ज भरले, पण सकाळी 9 वाजल्यापासून पोलिसांनी प्रचंड आपली ताकद या ठिकाणी लावली. तरी आपले बहादूर कामगार या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला सगळ्याला मी विनंती करतो, शांततेने सगळ्या आज जेल भरो आहे, आपण स्वतःहून अटक करून घ्यायचं आहे. घोषणा द्या. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे. आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर, आणि सगळं स्टॉप लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.